नमस्कार, मी श्वेता. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. सकाळचे 10 वाजतायत. मुलुक महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला बातमी आहे. मुंबईच्या गिरगाव परिसरात मेट्रोचं काम सुरू असताना रस्ता खचलाय. 5 फुटांहून अधिक खोल खड्ड्यामध्ये बेस्टची गाडी अडकली आहे. मुंबईतील गिरगाव परिसरातील स्थानिकांकडून मदतीला सुरुवात झालेली आहे. बेस्टची ही गाडी अडकली खचलेल्या रस्त्यामध्ये, खड्ड्यामध्ये. मुंबईच्या गिरगाव परिसरामध्ये मेट्रोचं काम सुरू असताना एक रस्ता खचलेला आहे. 5 फुटांपेक्षा जास्त खोल खड्ड्यामध्ये बेस्टची एक गाडी अडकली आहे आणि मुंबईच्या गिरगाव परिसरातील स्थानिकांकडून आता मदतीला सुरुवात झालेली आहे. कारण ही गाडी रस्ता खचल्यामुळे त्या खड्ड्यामध्ये अडकली आहे. मेट्रोचं काम गिरगावमध्ये ज्या ठिकाणी सुरू आहे तिथे हा रस्ता खचलाय आणि काम सुरू असताना खचलेल्या रस्त्यामध्ये एक बेस्टची गाडी अडकली आहे. आमच्या प्रतिनिधी सुस्मिता बदाणे यांच्याकडून माहिती घेऊयात. सुस्मिता, काय माहिती? खरं तर मुसळधार पाऊस काल रात्रीपासूनच मुंबईत अनेक ठिकाणी होतं, त्यामुळेच आपण बघतोय की अनेक ठिकाणी पाणी साचण्याची जरी घटना घडली नसली तरी सुद्धा बेस्टची गाडी जी आहे ही मेट्रोचं काम, अर्थात गिरगावचं जे मेट्रो स्थानक आहे, ॲक्वालाईनचं जे मेट्रो स्थानक आहे त्याच्या अगदी बाजूला हा रस्ता खचलेला आपल्याला पाहायला मिळतोय. मुसळधार पावसामुळे कुठेतरी अशा पद्धतीने रस्ता खचला असल्याचं सुद्धा म्हणता येऊ शकेल. परंतु तब्बल 5 फुटाहून अधिक खोल हा खड्डा आहे, ज्यामध्ये बेस्टच्या वाहनाचं चाक अडकल्याचं आपल्याला पाहायला मिळते. स्थानिक स्तरावरती मदत कार्य हे करण्यात आलेलं आहे, परंतु गेल्या काही दिवसांमध्ये आपण बघितलं तर रस्ता खचण्याच्या घटना या अधिक वाढलेल्या आहेत आणि त्यातही मेट्रो स्थानकाच्या अगदी बाजूला असणाऱ्या या रस्त्याला अशा पद्धतीचं स्वरूप प्राप्त झाल्याने सुद्धा चिंता व्यक्त केली जात आहे. सध्या या बसमधील सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि या खोल खड्ड्यातनं बस बाहेर काढणं हे मोठं आव्हान असणार आहे. बिलकुल सुस्मिता, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी.